हमी भावापेक्षा कमी दरामध्ये व्यापाऱ्यांनी जे ती खरेदी करत आहेत पिकं, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. कृषी मंत्री म्हणून आपण यासाठी काय उपाययोजना हे राबवतो? बघा, ते खातं माझ्याकडे नाहीये. कृषी मंत्री म्हणून मी फक्त उत्पादन करणार. काय झालंय, की दुर्दैवानं तुम्हाला असं वाटतं, की कृषी खातं हे सगळं खरी गोष्ट आहे. म्हणजे कृषी खात्यामध्ये मत्स्य येतं, कृषी खात्यामध्ये पणन येतं, कृषी खात्यामध्ये पोल्ट्री येते, कृषी खात्यामध्ये डेअरी येते, कृषी खात्यामध्ये अनेक विषय येतात. पण आता ते विषय वेगवेगळे झाल्यामुळं त्याचा कंट्रोल हा आहे ना, जयकुमार रावळ साहेब पणनकर त्यांच्याकडे आहे विक्रीचा. पण माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे, की आपली खरेदी सुरू आहे याची सोयाबीनची, कापसाची खरेदी सुरू आहे. 1 महिना झाला आम्ही मुदतवाढ दिलेली आहे. आता किती मुदतवाढ द्यायची एखाद्या खरेदीला? पण आपलं मुदतवाढ द्यायचं त्यांचं काम आहे. ते मुदतवाढ अजून त्यांना द्यायला सांगतो मी, किंवा जे काही खरेदी राहिली असेल ती खरेदी करायला सांगू आपण त्यांना. शिवाय आता आम्ही शेती विभागाच्या वतीनं माती परीक्षण सुरू केलेलं आहे. माती परीक्षण उद्या परवा 2-4 दिवसात सुरू होऊन जाईल आमचं. म्हणजे जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांचं माती परीक्षण आम्ही करून घेणार आहोत. कोण सांगितलं तुम्हाला एवढी लागवड करा तरच होईल? हो, पीक विमा नाही घेत असे पीक विमा कंपनीवाले. पीक विमा सरकार घेते, आता कंपनीचा काय संबंध राहिला? पीक विमा जर कंपनी जर पैसे कंपनी पे करते ना, त्यांना जर नुकसान होत असेल त्यावेळेस. अरे पण सरकार कंपनीला पैसे देतं ना, त्यामुळे पीक विमा कंपनीचे पंचनामे करून त्याचे नुकसान भरपाई काही काही कापणी प्रयोग आहेत. आता आम्ही त्याच्यामध्ये बदल करतोय. आता अॅग्रिस्टॅकच्या नावाखाली आमचं जे चाललंय सुरू सर्वे, फार्मर युनिक आयडी देऊन आणि त्यातून आधार कार्डला लिंकअप करू आणि भूमी अभिलेख बरोबर आम्ही टाईप करतोय. आणि मग ते सगळे त्या शेतकऱ्याला असलेली जमीन त्याला देणाऱ्या योजना अॅग्रिस्टॅकच्या माध्यमातून हे सगळं, आणि मग त्याला विमा पॉलिसी सुरू करत असताना बोगस विमा पॉलिसी कशी होणार नाही, कारण सगळं ऑनलाईन राहणार आहे. त्यामुळे लगेच कळणार आहे. एक तर इकडं तिन्ही डिपार्टमेंटला इकडे जाणार आहे अॅग्रिस्टॅकच्या माध्यमातून. त्यामुळे ते अॅग्रिस्टॅक आमची मार्च एंडमध्ये पूर्ण होणार आहे. अॅग्रिस्टॅक झाले की हा विषय बहुतांश संपुष्टात येईल. जो बोगस विमा उतरवणं किंवा मग काही लोकांनी गैरप्रकार करून फायदा घेण्याचा प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टीला आळा बसेल असं माझं या ठिकाणचं मत आहे. म्हणून मार्चपर्यंत ते कम्प्लिशन होऊ द्या एकदम सगळं समोर. पीक विमा योजनेमध्ये काही अंशी थोड्याफार प्रमाणामध्ये गैरप्रकार झाल्याचे माझ्याही निदर्शनास आलेलं आहे. परंतु त्यामध्ये जे शेतकरी जेन्युइन आहेत त्यांना पीक विमा मिळाला पाहिजे. अशा शेतकऱ्यांनी जर माझ्या यादी निदर्शन आणून दिली तर मी तात्काळ चौकशी लावून त्यांना विम्याकडून पैसे मिळवून देण्याची जबाबदारी निश्चितपणे कृषी खातं घेईल. त्या बाबतीत आपण निश्चित राहा, त्यांना न्याय मिळेल. वर्षभरापूर्वी सिकल सेल औषध खरेदीला फक्त टक्केवारीपैकी तो निधी खर्च झालेला नाही. म्हणजे सिकल सेल सारख्या औषधी सुद्धा टक्केवारीसाठी 1 वर्षभर खरेदी न होणं हे दुर्दैवी बाब आहे. आरोग्य विभाग त्याच्यात हलगर्जीपणा खूप मोठा झालेला आहे. नाही, तसं असेल तर त्या विभागाची चौकशी करू आणि जे जुळते असेल त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात येईल. राज्याची आकडेवारीपेक्षा जास्त आकडेवारी नंदुरबार जिल्ह्याची समोर येत आहे. मात्र याच्यावर ठोस अशा उपाययोजना ज्या आहेत केल्या जात नाही. त्याचं कारण शोधले पाहिजे. बालमृत्यू आणि माता मृत्यू का होतात याचे कारण पण शोधले पाहिजे. तर कुपोषणामुळे होतात का? तर कुपोषण जर बऱ्याच ठिकाणी कुपोषणाचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे पण कुपोषणाचे काही विद्यार्थी आहेत, नाही असं नाही. पण ते कुपोषण दूर करण्यासाठी अंगणवाडीच्या सेविका आणि अंगणवाडीच्या कार्यकर्त्या आहेत, यांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. त्या संदर्भात जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आता प्रशासक आहेत. आताच प्रशासक म्हणून त्याची नेमणूक झालेली आहे. त्याच्या अगोदर बॉडी होती. पण त्यांच्याकडनं व्यवस्थित माहिती घेऊन आणि त्याला कसं करता येईल किंवा टक्केवारी 0 कशी करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा प्रयत्न राहणार. रिक्त पदांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावरती एक अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल त्याच्यावरती 2-2, 3-3 विभागाचे जर चार्ज असेल तर तो न्याय कसा दिला जाईल सर्वसामान्य लोकांना किंवा त्या विभागाला? तो प्रश्नच आहे. सगळीकडेच कर्मचारीची संख्या सगळ्याच विभागामध्ये फार कमी आहे. त्यामुळे त्या संदर्भात शासन विचार करता येईल लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती किंवा कसं करता येईल तो पण विचार चालू आहे. आता मी त्याची जो काही आकृतीबंध आहे तो आकृतीबंधाच्या अनुषंगाने किती जागा कुठल्या विभागात रिक्त आहे त्याची माहिती घेऊन आणि राज्य शासनाला कळून त्याच्यातून लवकरात लवकर रिक्रुटमेंट कशी करता येईल तो पण विचार आमचा या ठिकाणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.